नमस्कार शेतकरी मित्रांनो, संभा ॲग्रोच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या जो आपला विषय चालू आहे की ज्या द्राक्ष बागा फेल झालेल्या आहेत आणि ज्याला बेसल डोस पण पडलेले आहेत, पण आता आपल्याला मार्चपर्यंत एप्रिलपर्यंत खरड छाटणीपर्यंत बागा सांभाळायच्या आहे. तर मग काहीतरी इन्कम व्हावं, काहीतरी थोडाफार आपला खर्च व्हावा म्हणून संभा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीने ही आयडिया समोर आणली होती की तुम्ही तुमच्या त्या दांडावर किंवा त्या बोदावर तुम्ही एक्झोटिक व्हेजिटेबल्स करू शकता. तर मी आईसबर्ग लेट्यूस नावाचं जे हे पीक आहे याबद्दलही सांगितलं होतं की 45 दिवसात हे पीक येतं, पण या पिकाला हिवाळ्यामध्ये किंमत कमी असते. तर ते आम्ही तुम्हाला सांगितलेलंच आहे की आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून आम्ही तुमच्याकडनं विकत घेऊ. तर हे पीक करायला हरकत नाहीये. मी याच्या नर्सरीज ज्या आहेत त्यांचा नंबर तुम्हाला शेअर करीन. तुम्ही जसं आईसबर्ग लेट्यूस करू शकता तसं तुम्ही ब्रोकोली करू शकता, तसं तुम्ही बटरनट नावाचं पीक आहे जे तुमचे टमाटे झाले असतील आणि आता उपटायचे असतील तर न उपटता तुमचं जे टोमॅटोचं स्ट्रक्चर आहे, ताण ओढलेले आहेत, तारा लावल्या आहे, बांबू लावलेले आहेत, तर त्याच्यावर तुम्ही बटरनट नावाचं पीक घेऊ शकतात. त्याबद्दलचा व्हिडिओ संभा ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी आहे, तुम्ही तो बघू शकतात. तसंच हे आईसबर्गचंही मी सांगितलंय, 90 पैशाला काडी आहे. एकरी 35,000 ते 40,000 काड्या बसतात जर वावर मोकळा असेल तर. पण आपल्या द्राक्षाच्या गल्ल्या आहेत तर मग या कमीत कमी 15,000 20,000 काड्या बसतील. तर तुम्ही याची लागवड 1 बाय 1 फुटावर करू शकतात. कमीत कमी खर्च वजा जातात एक 60-70,000 ते 80,000 रुपये मिळायला हरकत नाही. आणि 45 दिवसाचं पीक आहे त्यामुळे 50-50 दिवसाच्या 2 सायकल केल्या तरी तुम्ही खरड छाटणीपर्यंत कमीत कमी 1.5 लाख रुपये तुमचे काढू शकतात. ऍक्च्युली ह्याच्या आधी आम्ही असं कधी काही केलेलं नाहीये, पण आपल्या शेतकऱ्यांची यावर्षी अतिवृष्टीमुळे जे बाग फेल झालेत, तर त्यांचे बाग फेल झाले तर त्यांना काहीतरी मदत व्हावी या उद्देशाने आम्ही हे सुचवलेलं आहे. अदरवाईज आमच्या यूट्यूबच्या बाकीच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईलच की एक्झोटिक व्हेजिटेबल्स लागवडीसाठी आम्ही सतत आवाहन करत असतो की तुम्ही पारंपरिक पिकं सोडा आणि एक्झोटिक व्हेजिटेबल्सची लागवड करा. आजच्या मितीला आज आम्ही 150 रुपये किलोनी ब्रोकोली विकत घेतलेली आहे. आता ब्रोकोली म्हणजे काय, आपली नेहमीचीच फ्लॉवर सारखं काम आहे, कामगती. फक्त ती दिसायला डार्क हिरवी आणि आपली फ्लॉवर, पण आपली फ्लॉवर कधी 15 रुपये किलोच्या वर जात नाही. पण ब्रोकोलीला 2 आठवड्यापूर्वी आम्ही तीच ब्रोकोली 325 रुपये किलो विकत घेतली होती. तर आमचं म्हणणं आहे की नाही 1 एकर, कमीत कमी 10 पॉईंट 20 पॉईंट तर अशी पिकत सुरुवात तर करा. याबद्दल तुम्हाला आम्ही सगळं मार्गदर्शन करायला तयार आहोत. रोखीचे पिकं आहेत, मिळत नाहीये, आणि 3 स्टार 5 स्टारचं त्याच्याशिवाय पोट भरत नाही. आता हे आईसबर्ग लेट्यूस आहे, हे सुद्धा तुम्ही जेव्हा बाहेर जातात मॅकडोनाल्डमध्ये किंवा याच्यामध्ये, तर बर्गरमध्ये, पिझ्झामध्ये याचा सर्रास वापर होतो. तर ह्या अशा गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत, ते करा. चेरी टोमॅटोला आज एवढी प्रचंड मागणी, नाही मिळते आम्हाला चेरी टोमॅटो. आज चेरी टोमॅटोचा रेट 100 रुपयाच्या पुढे आहे. चेरी टोमॅटो म्हणजे काहीच नाही, आपला टोमॅटो, फक्त तो छोटा असतो म्हणून, गोट्याने एवढा असतो म्हणून त्याला चेरी टोमॅटो म्हणतात. झुकिनी आहे, ग्रीन झुकिनी, येलो झुकिनी, आज 100 रुपयाच्या पुढे त्याचा रेट आहे, नाही आम्हाला मिळत आहे. शिकून घ्या, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहेत. आम्ही तुम्हाला नेहमी याच्यात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे नंबर द्यायला तयार आहोत. विक्री व्यवस्थेमध्ये आम्ही स्ट्रॉंग आहे, पूर्ण भारतभर आम्ही या गोष्टीची विक्री करतो आणि तुमचा माल आम्ही 100% विकत घ्यायला तयार आहे चांगल्या रेटमध्ये. वेळ पडली तर आपण कॉन्ट्रॅक्ट सुद्धा करायला तयार आहेत शेतकऱ्यांबरोबर. तर आवाहन एवढंच आहे, ज्या शेतकऱ्यांना वाटतंय की 1,00,000-1.5 लाख रुपये आपला जो आता बाग उभा आहे त्यात काही करायचं, त्यांनी आमच्याशी संपर्क साधा. संभा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीची मेंबरशिप घ्या आणि या नवीन नवीन कल्पनांवर आमच्या काम करा. ऑलरेडी खूप सारे शेतकरी हे करतातच आहे, पण हे करणारे शेतकरी मुठभर आहेत, त्यामुळे त्या गोष्टीला प्रचंड मागणी आहे आणि त्याचा रेट आहे. तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी थोडं 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 पुढे येऊन जर 1-1 बिघा जरी करायचं ठरवलं किंवा एका एकरमध्ये 4-5 प्रकार करायचे ठरवलं तरी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. बटरनट सारखी गोष्ट आहे जी तुम्हाला एकदा हार्वेस्टिंग झाल्यानंतर तुम्ही त्याला 6 महिने ठेवलं तरी काही होत नाही. भोपळावर्गीय पीक आहे, त्याचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता यूट्यूब चॅनलवर आमच्या. तर अशा अनेक पिकं आहेत
या संदर्भात आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहोत. यांच्या नर्सरीजचे नावं द्यायला तयार आहोत. पण काहीतरी वेगळं केलं तर 2 पैसे तुमचा फायदा होणार आहे, म्हणून आमची ही तळमळ आहे. आम्हालाही वाईट वाटतं. मी स्वतः 20 वर्ष द्राक्ष बाग केलाय. काय त्रास होतो, बाग फेल झाल्यावर काय परिस्थिती निर्माण होते, हे सगळं आम्ही सहन केलेलं आहे. यातून आम्ही गेलेलो आहोत, म्हणून आपल्या शेतकऱ्यांच्या प्रती तळमळ आहे, म्हणून हे वेगळं आम्ही तुम्हाला सुचवतो आहोत. याआधी आम्ही असं द्राक्ष बागेच्या दांडावर कधी काही केलेलं नाहीये. पण जर तुम्ही 2 पावलं पुढे आले तर संभा ॲग्रो 2 पावलं पुढे येईल आणि तुम्हाला यासाठी मदत करेल. पुन्हा विक्री व्यवस्थेमध्ये आम्ही तुम्हाला मदत करू. तर हटके असे माझ्याकडे 25 ते 30 पिकं आहेत, ज्या संदर्भात मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. तुम्ही गुगलवर सर्च करू शकता एक्झॉटिक व्हेजिटेबल कोणते कोणते आहेत. या लेटूसमध्ये अनेक प्रकार आहेत, ते तुम्ही करू शकतात. आज मला रेड लेटूस 200 रुपये किलोनी सुद्धा मिळत नाहीये. काही नाही, आपली जसं पालक मेथी जपतो तसंच ते जपायचं आहे तुम्हाला. तर त्याचं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करू. यासाठी आम्हाला संपर्क करा. खाली आमचा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. इच्छुक शेतकऱ्यांचा आपण व्हॉट्सॲप ग्रुप बनवू, त्याच्यामध्ये मार्गदर्शन करू. फक्त एक लक्षात ठेवा, हे सगळं करायसाठी मुबलक पाणी पाहिजे. आणि आता हे पीक जसं 45 दिवसाचं आहे, तसं जमिनीचा पोत बदलला तर थोडंसं मागे पुढं होईल, पण रोखीचे पिकं आहेत. याकडे लक्ष द्या, याकडे पुढे या. मी तर नेहमी सांगतो की 1 एकर शेती फक्त तुम्ही आमच्यासाठी आम्ही सांगतो तशी करा. तुमच्या द्राक्षाला भारी पडेल, मी तुम्हाला गॅरंटी देतो. तर पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद. संभा ॲग्रोच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचे सगळे व्हिडिओ बघा आणि आपल्या गरजू मित्रांना ते फॉरवर्ड करा. आणि सतत काही ना काही वेगळं करण्याचा जो संभा ॲग्रोचा प्रयत्न असतो, त्याला तुमचा पाठिंबा द्या. धन्यवाद.